जन्माला आलेलं नाही. मानवाचे मन दुःखाच्या साखळी बांधून ठेवता येत नाही. त्याला भविष्याच्या गरुडपांचं वरदानही लाभलेलं आहे. एखादं स्वप्न पाहणं आणि ते फुलवणं, सत्य तुमची उतरावं म्हणून खडपडणं आणि त्या खडपडीतला आनंद लुटणं आणि दुर्दैवाने ते स्वप्न भंग पावलं तर त्या तुकड्यावरून रखडलेल्या पायाने दुसऱ्याच्या स्वप्नामागे थांबणं हा मलाही मनाचा धर्म आहे. मनुष्याच्या जीवनात येतो तो यामुळे आणि या वाक्यातील अर्थाप्रमाणे आपण जीवन जगत असताना सर्वजण वाटतात. शिक्षक हा तर ज्ञानाचा झरा आहे. पाऊस ज्याप्रमाणे सृष्टीला जीवन देतो त्याचप्रमाणे शिक्षक हा आपल्या विद्यार्थ्यांना घडवत असतो. पावसाजवळ भेदभाव नाही त्याप्रमाणे शिक्षकाजवळ भेदभाव असतो. शिल्पकाराला प्रत्येक शिल्प तयार करताना ते प्रिय असते त्याचप्रमाणे शिक्षकांनाही ते शिल्प विद्यार्थी तयार करताना प्रत्येक विद्यार्थी हा प्रियच असतो. एक शिल्प चुकले तर पुन्हा तयार करता येईल, परंतु एक विद्यार्थी जर चुकला त्याची दिशा बदलली तर एक कुटुंब उद्ध्वस्त होते. या सभागृहातील मित्रांनो, यांची सांगू शकतो की आज हा जो समारंभ या ठिकाणी होत आहे त्यासाठी आपण सर्वजण उपस्थित झाला त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपले आभार मानतो. मित्रांनो, ज्यावेळी 96 साली सेवेत रुजू झालो त्यावेळेस पहिलीच्या वर्गात असताना माझा विद्यार्थी काल मला भेटला आणि तो मला सर मी तुमच्याकडे डॉक्टर झालो. मित्रांनो, त्याच्या डोळ्यातून आलेले आनंद असू मला सर्वोच्च पुरस्कार देऊन गेले. शिक्षक हा विद्यार्थीच असतो. रोज नवनवीन माहितीचा खजिना जो अभ्यासपूर्वक विद्यार्थ्यांसमोर सादर करत असतो. शिक्षकाला विद्यार्थ्यांची कधी आई तर कधी मित्र व्हावे लागते. मुलांच्या विषयाच्या आवड लक्षात घेऊन आमचा शिक्षक हा दररोज नवनवीन काहीतरी गोष्टी मुलांना आणि हे सर्व करत असताना पाठीवर शाबासकीची थाप अधिगतीनं देण्याचं काम ज्यावेळेस एखादा माणूस करतो त्यावेळेस निश्चितच उभारी आल्याशिवाय राहत नाही. पुरस्कारानं भरून जाणारे